Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. Today we will discuss the course Applied Science and Chemistry, and myself, Miss N.S. Patil, will conduct this session. In the today's session, we will discuss about the refractories, or it is nothing but the refractory materials. Refractories are the materials which are capable of withstanding very high temperature without showing any sign of fusion. Okay, refractories किंवा refractive materials कुणाला म्हणायचं? These are the materials, ते असे materials आहेत which capable of withstanding very high temperatures without showing any sign of fusion. म्हणजे ते काय करू शकतात? व्हेरी हाय टेम्परेचर सुद्धा टॉलरेट करू शकतात. आणि हे हाय टेम्परेचरचा त्यांच्यावरती काहीही इफेक्ट होत नाही. म्हणजे ते स्वतः काय होत नाहीत, फ्यूज वगैरे होत नाहीत, मेल्ट वगैरे होत नाहीत. म्हणजे जे मटेरियल्स हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतात, हाय टेम्परेचरला स्टेबली आपण त्यांना यूज करू शकतो, अशा मटेरियल्सना काय म्हणायचं? रिफ्रॅक्टरी मटेरियल्स. These refractories possess certain characteristics properties on account of which they are used for lining of various types of furnaces, smelters, calciners, etc. बघा, हे जे रिफ्रॅक्टरी मटेरियल्स आहेत त्यांच्या काही अशा प्रॉपर्टीज असतात ज्यांच्यामुळं आपण त्यांना कशासाठी वापरतो, तर लाइनिंग ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ फर्नेसेसच्या लाइनिंगसाठी. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल इथं डायग्राममध्ये तुम्हाला मफल फर्नेस दिसतोय बघा. तर या मफल फर्नेसच्या आतमध्ये हा जो पार्ट आहे तो त्यालाच काय म्हणायचं, लाइनिंग ऑफ मफल फर्नेस. म्हणजे मफल फर्नेसचा आतला पार्ट आहे तो कशापासून बनलेला आहे, तर रिफ्रॅक्टरी मटेरियल्सपासून बनलेला आहे. इथं आपण हाय टेम्परेचरला मटेरियल्सना काय करू शकतो, हीट करू शकतो. लक्षात आलं का? तसंच आपण ब्लास्ट फर्नेस पण डिस्कस केलं होतं, किंवा स्मेल्टिंगसाठी वापरले जाणारे स्मेल्टर्स असतील, कॅल्सिनर्स असतील, अशा हाय टेम्परेचर जिथं आपण टेम्परेचर खूप हाय असतं अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, रिफ्रॅक्टरी मटेरियल्सना वापरू शकतो. ओके, आता काही तुम्हाला रिफ्रॅक्टरी मटेरियल्सच्या इथं ब्रिक्स दिसतात बघा. तर हे मटेरियल्स हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतात. रिफ्रॅक्टरी मटेरियल्स शुड पजेस द फॉलोइंग प्रॉपर्टीज. म्हणजे रिफ्रॅक्टरी मटेरियल्सकडं खालील प्रॉपर्टीज असणं आवश्यक आहे. रिफ्रॅक्टरी शुड विथस्टँड द टेम्परेचर टू विच इट इज एक्सपोज. म्हणजे ज्या मटेरियलला आपण वापरणार आहे ती जी रिफ्रॅक्टरी आहे त्यानं वर्किंग कंडिशनचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर त्यानं काय केलं पाहिजे, टॉलरेट केलं पाहिजे. म्हणजे त्या टेम्परेचरला तो स्टेबल असला पाहिजे. इट शुड बी रेजिस्टंट टू द ॲक्शन ऑफ गॅसेस अँड फ्लेम्स. बघा, काही केमिकल रिॲक्शन्स होत असताना गॅसेस बाहेर पडत असतात, किंवा हिटिंगच्या वेळेला आपण फ्लेम तिथं वापरत असतो, तर त्या फ्लेम्सचा किंवा त्या गॅसेसचा त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होऊ नये. दॅट इज इट शुड बी रेजिस्टंट टू द ॲक्शन ऑफ गॅसेस अँड फ्लेम्स. इट शुड नॉट बी करोडेड बाय द स्लॅग प्रोड्यूस इन द फर्नेस. बघा, आता आपण ब्लास्ट फर्नेसचं पण कन्स्ट्रक्शन वगैरे डिस्कस केलेलं आहे. ब्लास्ट फर्नेसचं लाइनिंगसुद्धा कशापासून बनलेलं असतं, रिफ्रॅक्टरी मटेरियल्सपासून. मग आता तिथं जी स्लॅग प्रोड्यूस होणार आहे त्या स्लॅगची त्या रिफ्रॅक्टरी मटेरियलवरती कुठलाही इफेक्ट होऊ नये, किंवा त्याची झीज तिथं होऊ नये, त्याचं करोजन होऊ नये. म्हणजेच काय, स्लॅगसाठी म्हणजे स्लॅगच्या सुद्धा त्याच्यावरती काहीही इफेक्ट होऊ नये. इट शुड पजेस युनिफॉर्म रेट ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे हीटमुळं जर काय त्याचं एक्सपान्शन होत असेल तर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे कूल डाऊन होत असताना कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, आणि हीटमुळं त्याचं काय होऊ शकतं, एक्सपान्शन होऊ शकतं. म्हणजे हे जे रेट्स आहेत, स्पीड आहे एक्सपान्शन होण्याचा किंवा कॉन्ट्रॅक्शन होण्याचा, तो कसा असला पाहिजे, युनिफॉर्म असला पाहिजे. इट शुड बी कॅपेबल ऑफ विथस्टँडिंग प्रेशर टू विच इट इज सब्जेक्टेड. म्हणजे तिथं जे काय प्रेशर असेल, वर्किंग कंडिशनला जे काय प्रेशर असेल तर ते प्रेशर त्यानं काय केलं, हँडल केलं पाहिजे. म्हणजे त्या प्रेशरचा सुद्धा त्याच्यावरती काहीही बॅड इफेक्ट होऊ नये. म्हणजे एखाद्या मटेरियलला आपण रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणून जर वापरणार असेल तर त्याच्याकडे या प्रॉपर्टीज असणं गरजेचं आहे. नाऊ वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ रिफ्रॅक्टरीज. रिफ्रॅक्टरीचं क्लासिफिकेशन कसं आहे ते बघूया. रिफ्रॅक्टरीज आर क्लासिफाईड ॲज ॲसिडिक रिफ्रॅक्टरीज, बेसिक रिफ्रॅक्टरीज अँड न्यूट्रल रिफ्रॅक्टरीज. म्हणजे ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल हे त्यांच्या नेचरवरून त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे.
First, we will see about the acidic refractories. These are not affected by acidic materials. ॲसिडिक रिफ्रॅक्टरीज असतात त्यांच्यावरती ॲसिड्सचा किंवा ॲसिडिक नेचरच्या मटेरियलचा काहीही इफेक्ट होत नाही, बट आर अटॅक्ड बाय बेसिक मटेरियल्स. पण त्यांच्यावरती बेसिक नेचरच्या मटेरियलचा काय होतो, इफेक्ट होतो. ॲसिड रिफ्रॅक्टरीज कंटेन्स ॲल्युमिना अँड सिलिका. ॲसिड रिफ्रॅक्टरीमध्ये कोणाचा समावेश होतो, ॲल्युमिना आणि सिलिका. लक्षात आलं का? मग ॲल्युमिना आणि सिलिकापासून बनलेल्या ॲसिडिक रिफ्रॅक्टरीज कुठल्या आहेत, तर त्याच्यामध्ये फायर क्ले आहे, क्वार्ट्ज आहे, गॅनिस्टर आहे, आदी इम्पॉर्टंट ॲसिड रिफ्रॅक्टरीज. ओके, फायर क्ले, आपण फायर क्ले क्रुसिबल वगैरे वापरतो, म्हणजे त्याच्यापासून आपण फायर क्लेपासून बनवलेले क्रुसिबलसुद्धा वापरतो. तर हे जे मटेरियल्स आहेत यांच्यावरती ॲसिडिक नेचरच्या मटेरियलचा काहीही इफेक्ट होत नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणले, ॲसिडिक रिफ्रॅक्टरीज. ओके, बट दीज आर अटॅक्ड बाय बेसिक मटेरियल. पण त्यांच्यावरती बेसिक मटेरियलचा इफेक्ट होऊ शकतो. नाउ नेक्स्ट वन इज द बेसिक रिफ्रॅक्टरीज. दीज आर नॉट अफेक्टेड बाय बेसिक मटेरियल्स बट आर अटॅक्ड बाय ॲसिडिक मटेरियल्स. म्हणजे बेसिक रिफ्रॅक्टरीज आहेत त्यांच्यावरती बेसिक मटेरियलचा काय इफेक्ट होत नाही, पण दीज आर अटॅक्ड बाय द ॲसिडिक मटेरियल्स. Basic refractories contain mainly basic oxides such as calcium oxide, magnesium oxide. म्हणजे बेसिक रिफ्रॅक्टरीमध्ये कुणाचा समावेश होतो, मेटलचे जे ऑक्साइड्स असतात त्यांचा मेनली. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साईड असेल किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड असेल. मॅग्नेसाइट अँड डोलोमाइट आर द इम्पॉर्टंट रिफ्रॅक्टरीज ऑफ दिस ग्रुप. मॅग्नेसाइट आणि डोलोमाइट ह्या काय आहेत, या ॲसिड बेसिक रिफ्रॅक्टरीचा या काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. Now we will see about the neutral refractories. These are not affected by acidic or basic refractories of this group. म्हणजे याच्यावरती ॲसिडिक आणि बेसिक मटेरियलचा काहीही अटॅक होत नाही. These are not affected by acidic and basic material. For example, bauxite and chromite are the important refractories of this group. म्हणजे बॉक्साईट आणि क्रोमाइट ह्या कशाचं एक्झाम्पल आहे, न्यूट्रल रिफ्रॅक्टरीचं, ज्यांच्यावरती ॲसिडिक आणि बेसिक मटेरियलचा काहीही अफेक्ट होत नाही. आपल्याला एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं, व्हॉट आर द आर द नॅचरल रिफ्रॅक्टरीज, देन वी हॅव टू गिव्ह और वी हॅव टू सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट न्यूट्रल रिफ्रॅक्टरी, अँड दॅट इज नथिंग बट द बॉक्साईट अँड क्रोमाइट. Okay. Now we will see the properties of refractories. The general properties of refractories are as follows. म्हणजे प्रॉपर्टीज, रिफ्रॅक्टरी मटेरियल कसं असतं, रिफ्रॅक्टरीनेस. आता आपण रिफ्रॅक्टरी म्हणजे काय, रिफ्रॅक्टरी मटेरियल त्याची डेफिनेशन डिस्कस केले की असं मटेरियल काय, जे काय करतं, हाय टेम्परेचर टॉलरेट करतं. म्हणजे हाय टेम्परेचरला सुद्धा तो मटेरियल ॲज इट इज स्टेबल राहतो, त्या मटेरियलला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टरी मटेरियल. The melting temperature of refractory should be well above the operating temperature of furnace. ओके, रिफ्रॅक्टरीनेस म्हणजे काय, त्या फर्नेसमध्ये जी काय हीट आहे, जे काय टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला तो काय असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे. म्हणजेच काय, त्या रिफ्रॅक्टरीचा मेल्टिंग पॉईंट हा किंवा मेल्टिंग टेम्परेचर हे त्या फर्नेसच्या वर्किंग टेम्परेचरपेक्षा काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. म्हणजे त्या फर्नेसमध्ये आपण रिॲक्शन घडवत असताना ती रिफ्रॅक्टरी काय होणार नाही, मेल्ट होणार नाही. दॅट इज द मेल्टिंग टेम्परेचर ऑफ रिफ्रॅक्टरी शुड बी वेल अबोव द ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ फर्नेस. नाव द रिफ्रॅक्टरीज अंडर लोड. रिफ्रॅक्टरी शुड विथस्टँड लोड ॲट हाय टेम्परेचर. बघा, म्हणजे आपण जे काय लोड अप्लाय करणार आहे तिथं वर्किंग कंडिशनला, तो लोड त्या रिफ्रॅक्टरीने काय केला पाहिजे, कॅरी केला पाहिजे. ओके, देन नेक्स्ट वन इज अ थर्मल एक्सपान्शन. रिफ्रॅक्टरी शुड हॅव लो थर्मल एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय, हीट अप्लाय केल्यानंतर, हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर एखाद्या मटेरियलचं एक्सपान्शन होत असेल, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, थर्मल एक्सपान्शन. आता हे जे आपण रिफ्रॅक्टरी मटेरियल वापरतोय, त्या रिफ्रॅक्टरी मटेरियलचं इट शुड हॅव लो थर्मल एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे हीटमुळं त्याच्यामध्ये खूप थोडेसे चेंजेस व्हावे, त्याचं एक्सपान्शनसुद्धा खूप कमी व्हावं आणि कॉन्ट्रॅक्शनसुद्धा काय व्हावं, खूप लो, म्हणजेच काय, कमी व्हावं. The next property is the thermal conductivity.
थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ रिफ्रॅक्टरी मटेरियल शुड बी लो. त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय पाहिजे, कमी पाहिजे. नाहीतर तिथं जी काही हीट रिॲक्शनच्या वेळेला आपण अप्लाय करणार आहे ती हीट कुणी ॲब्सॉर्ब केली जाईल, रिफ्रॅक्टरी मटेरियलनं ॲब्सॉर्ब केली जाईल. म्हणून आपल्याला काय असायला पाहिजे, आपण जे रिफ्रॅक्टरी मटेरियल वापरणार आहे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. नेक्स्ट वन इज अ पोरोसिटी. पोर्स सच्छिद्र असावं की नसावं. रिफ्रॅक्टरी शुड बी नॉन पोरस. म्हणजे ती कसे असली पाहिजे, त्याला पोर्स किंवा मायन्यूट होल्स असू नयेत. इफ इट इज पोरस, मोल्टन स्लॅग एंटर्स द होल्स अँड वीकन द स्ट्रक्चर ऑफ रिफ्रॅक्टरीज. बघा, रिफ्रॅक्टरी कशी असायला पाहिजे, नॉन पोरस असायला पाहिजे. जर ती पोरस असेल म्हणजे त्याला होल्स असतील तर त्या होल्समध्ये काय होणार आहे बघा, मोल्टन स्लॅग वगैरे काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे. लक्षात आलं का. मग त्या पोर्सची साईज इन्क्रीज होईल आणि मग ती रिफ्रॅक्टरी काय होणार आहे, वीक होऊन ब्रेक होणार आहे. लक्षात आलं का. म्हणजे त्याच्यामध्ये मोल्टन स्लॅग डिपॉझिट झाल्यामुळे तिला क्रॅक्स डेव्हलप होतील आणि क्रॅक डेव्हलप झाल्यामुळे ती काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणून रिफ्रॅक्टरी मटेरियल काय असावं, नॉन पोरस असावं. लक्षात आलं का. ऑल दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ रिफ्रॅक्टरी मटेरियल्स. ओके.